वावटळ सुटली आणि वावटळीच्या भरारी हवेमध्ये जेव्हा आपण मीठ फेकलं तर जादुई शक्ती ओरडती. भुरकी फेकली तर काही ना काहीतरी राक्षस त्याच्यातून उत्पन्न होतो. भावांनो, वावटळ सुटली की राम-राम म्हटलं की वावटळ गुप्त होती. याच्यामध्ये काय तथ्य आहे, हे आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. तर भावांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर चला सुरुवात करूया या व्हिडिओला. नो उन्हाळ्याचा दिवस सुरू झाला, की सतत आपल्याकडे वावटळ सुटत असते. खास करून खेडेगावामध्ये जास्तीत जास्त सुटत असते. आणि या वावटळीमध्ये अ, आपण समजा काही शेतामध्ये चारा वगैरे ठेवलेला असला, तर तो चारा वावटळीनं अ, उडत-उडत कोणाच्या पण वावरात ती वावटळ घेऊन जात असते आणि सगळं कचरा त्या दुसऱ्याच्या वावरामध्ये होत असतो. आणि एक गोष्ट आपल्या मनामध्ये एक नक्की घर करत असेल बाबांनो. एक किस्सा सांगतो तुम्हाला. अ, माझे मित्र म्हणायचे, "अरे दिलीप, वावटळीमध्ये अ, अ, आपण जरा मीठ कधी फेकून दिलं, तर त्याच्यामध्ये जादू शक्ती तयार होते. मी भुरकी फेकून दिली समजा, समजा त्याला आम्ही मिरकूट म्हणतो, तर त्याच्यामध्ये राक्षस उत्पन्न होतो आणि तुम्हाला जर वावटळ थांबायची असेल, तर राम-राम असं जप करायचा, ती वावटळ थांबते." भाऊ, हे अशी श्रद्धा लोकांपर्यंत खूप भीतीचं वातावरण काही मित्रांमध्ये तयार व्हायचं. भावांनो, वावटळ म्हणजे ही उन्हाळ्यामध्ये सहसा येणारी ही एक अचानक आलेला एक भरभराटीचं एक तुफान वारा असतो. त्या वाऱ्यामध्ये सहसा आपले कपडे आणि जो मागाशी मी सांगितल्याप्रमाणे जो शेतातला चारा असेल, तो चारा ती वावटळ सोबत घेऊन जाते थोडाफार आणि शक्यतः काही लोकांनी समजा शेतामध्ये अ, काडीक कचरा पेटवलेला असला, तर तो इस्तू घेऊन तो वावटळ दुसऱ्याच्या चाऱ्यावरती घेऊन कधी गेले, तर त्या वावटळीमध्ये त्या शेतातल्या जे काही चारा असेल, काही असेल, तर त्याला आग लागण्याची जास्त शक्यता असते भावांनो. अन् वावटळीचा दिवस हा साधारणतः उन्हाळ्यातील 4ही महिने असतो आणि भावांनो, हे वावटळीमध्ये असं काहीही घडत नसतं. हे तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. भावांनो, व्हिडिओ कसा वाटला तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा भावांनो आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक द्या भावांनो या व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.